आता बातमी बीडच्या प्रकरणाशी संदर्भात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। बसवराज तेली आणि सीआयडी अधिकाऱ्यांकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। तसंच खंडणी अॅट्रॉसिटी प्रकरणात सुद्धा दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। हे सगळे संघटित गुन्हेगारी असल्यामुळे त्याला मकोका लावण्यात आलेला आहे आणि मकोका, खंडणी, अॅट्रॉसिटी आणि खून ह्या एकत्र जे गुन्हे आहेत ह्याचं सगळं आरोपपत्र आज दाखल होत आहे। 80 दिवसात हे आरोपपत्र दाखल होत आहे। तपासावर आता जे त्यावर तुम्ही समाधानी आहात असं म्हणता येईल? आता हे ज्यावेळेस सगळं चार्जशीटची प्रत येणार आहे, आपल्याला त्याच्यात काही गोष्टी दिसणार आहेत, काही गोष्टी सगळ्या त्याच्यात आहेत, त्यानुसार आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काही उणीव आहेत का किंवा कुठली गोष्ट काय आहे त्याच्यात ते आपल्याला समोर सगळं आल्यानंतरच कळणार आहे। खंडणीचा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। आज चार्जशीट दाखल केले असल्यामुळे तपासाचा एक प्राथमिक असा टप्पा पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही। पुढील तपासाचा अधिकार अजून कायद्याने अवधित असतो आणि आहे। आता चार्जशीट हे जवळपास 1000 पानापेक्षा जास्त मोठ्या पानाचं असल्यामुळं त्याची प्रत घेऊन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे याच्यावर तुम्हाला बोलता येईल। आता ह्या मोमेंटला चार्जशीटमध्ये काय आहे हे याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं शक्य नाही। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपपत्राची प्रत अटकेमध्ये असलेल्या 8 आरोपींना देण्यात आली आहे। आरोपपत्रावर आरोपींची स्वाक्षरी घेतल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते। त्यामुळे 1,500 पानांचं हे आरोपपत्र आरोपींना देण्यात आलं आहे। दुसरीकडे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत, तर आरोपींना सोडवण्यासाठीच 1,500 पाने आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। एसआयटीनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत। 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय। त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेल। आणि याच्यामध्ये मोका 101, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। मी त्यांना 1,500 पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही आहे। तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR आहे असं म्हणजे ती चार्जशीट आहे अशी परिस्थिती आहे।